नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. प्रभू तू दयाळू खूप सुंदर बोधकथा आहे, नक्की ऐका. 2 दिवसापासून सततधार कोसळणाऱ्या पावसात ही त्या शहरी बस स्थानकातून बाहेर पडलेली एसटी मार्गात साचलेलं पाणी खड्डे चुकवीत घुसखोरी करणाऱ्या लहान मोठ्या वाहनाचे अनेक अडथळे कसेबसे पार करीत दाट लोकवस्तीला मागे टाकून अखेर टॉप गिअरवर स्थिरावली आणि इतक्या वेळ खिडकी बाहेर पाहणाऱ्या कंडक्टर साहेबांनी गळ्यातलं तिकीट मशीन सावरीत बसमध्ये बसलेल्या प्रवाशांकडे आपला मोर्चा वळवीत तिकीट तिकीटचा गजर केला. अर्थात असं असलं तरी प्रवासी आणि एसटी कंडक्टर यांच्या सुसंवादापेक्षा वितंडवादाची जुनी परंपरा अबाधित ठेवत तिकिटासाठी हात पुढे केलेल्या पहिल्याच प्रवाशाने केवळ एका तिकिटासाठी कंडक्टर समोर 500 भारतीय चलन धरून वादाची पहिली ठिणगी प्रज्वलित केली. अहो साहेब, अजून एकही तिकीट फाडलं नाही मी आणि तुम्ही 500ची नोट देताय, सुट्टे द्या. कंडक्टर साहेबांनी नोटेला स्पर्शही न करता तार स्वरातली आपली तिकीट प्रतिक्रिया नोंदवली. अहो महाशय, तुम्हाला नाही का ठेवता येत चेंज? तुमचं काम आहे ते. प्रवाशाला निघताना आम्ही सुट्टे शोधत बसायचं, ते तुमचं तुम्ही बघा, नाहीतर शेवटी तिकीट द्या. साऱ्या बसचं बुकिंग करायचं, मला तुमच्याशी वाद घालायला वेळ नाही माझ्याकडे, असं म्हणत कंडक्टर साहेबांनी शेजारच्या दुसऱ्या प्रवाशाकडे मान वळवीत विचारलं. बोला, तुमचं काय? इकडे बसमधील उर्वरित प्रवासी 500च्या नोटेनं भायाभरणी केलेला वादविवादाने गाजलेले ते ऑन रोड पथनाट्य पाहून उगीच वादात पुन्हा कारण नको म्हणून आपापल्या जवळील होता होईल तितकी तिकिटांची अचूक रक्कम देण्यासाठी खिसे पर्स धुंडाळू लागले. तोपर्यंत पावसाची तमा न करता एसटी सुसाट निघाली होती. बसचे सारथी महोदय डोंगराळ भाग, घाट रस्ता, अचानक वाढलेल्या जोरदार पावसातून मार्गक्रमण करीत कमी झालेल्या दृश्यमानाचा अंदाज घेत बसचे सारथ्य करणारे मग्न असताना कंडक्टर साहेब तिकिटाशी पैशांची देवघेव करीत करीत पुढे पुढे जात 2 सीटवर मागे पुढे बसलेल्या 4 आजीबाईंची सीट जवळ पोहोचले होते. बोला आजीबाई, कुठं जायचे? तिकीट बोला. पाऊस, त्यात खिडकीतून येणारी थंड हवा, गारठ्यामुळे डोक्यापर्यंत शाल ओढलेल्या 4ही आजीबाईंपैकी एका आजींनी थरथरत्या हातात घट्ट धरलेल्या नोटा कंडक्टर साहेबांपुढे करीत 4 पंढरपूर द्या दादा म्हटलं आणि दादांनी कपाळावर हात मारून घेतला. आजीबाई, अहो, बस पंढरपूरला नाही जात, सोलापूरला चालली. तुम्ही कशा बसलात? इच्यात शेजारच्या फलाटावर लागली होती ना गाडी, पंढरपूरला जायला खास बस सोडल्यात त्यात जायचं. अरे दादा, बस स्टँडवर एका बाबाला विचारले, त्यात इकडं बोट दाखवलं, बसलो की हिच्यात. दादा, अरे 2 वर्ष झालीत, आमचा पांडुरंग भेटला नाही र. पायात जोर होता तोवर वारी चुकवली नाही कधी, चालवत नाही र आता. शेती पोतीत कबाळ कष्ट केलं तवा कुठं पैसे, थोडेफार पैसे जमवले, निघालो विठ्ठल रुक्माईला भेटायला. चंद्रभागेत डुबकी माराया 2 दिवसावर एकादशी येऊन ठेपली. काय पण कर दादा, पंढरीला पोचीव तू. कंडक्टर साहेबांना काय बोलावं सुचत नव्हतं. आता ह्या म्हाताऱ्यांना कसं सांगावं? बस पंढरपूरला नाही नेता येणार. गयावया करणाऱ्या आजीबाईंची विठ्ठलाला, पांडुरंगाला, माऊलीला भेटण्याची तळमळ ओढ मनाची आगतिकता वाढवीत असली तरी त्यांच्या हातात काहीच नव्हतं. तोपर्यंत बस घाटाच्या पायथ्याशी पोचत होती. घाटाच्या अलीकडे महाराष्ट्र पोलीस लिहिलेल्या रस्ता अडवून आडव्या लावलेल्या भरभक्कम बॅरिकेड्स जवळ रेनकोट घातलेले कोसळणाऱ्या पावसात उभे पोलीस थांबा थांबा इशारा देत वाहने थांबवीत वाहनांना रोखीत होते. इकडे बसमध्ये अनेक शंकांना आलेलं उदान, अपघात झालाय, मंत्र्यांचा काफिला, RTO चेकिंग, नक्की काय झालंय होतं. परंतु काही क्षणात ह्याचं उत्तर मिळालं होतं. अतिवृष्टीमुळे घाट माथ्यावर वळण रस्ता खचलेल्या या मार्गावरची सर्व वाहतूक अनिश्चित काळांसाठी बंद करण्यात आली आहे. घाट रस्त्याने होणारी वाहतूक पर्यायी व्यवस्था म्हणून पंढरपूर मार्ग वळवण्यात येत आहे. सर्व वाहकांनी या मार्गाचा अवलंब करून पोलीस प्रशासनांना सहकार्य करावे. धन्यवाद. उभ्या वाहनाच्या रांगेतून पोलीस जीपद्वारे वारंवार होणारी उद्घोषणा कानी पडताच बसमधील प्रवाशांची चलबिचल वाढली असली तरी एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर मात्र समाधान पसरलं होतं. अलीकडच्या फाट्यावरून बस पंढरपूर मार्गे वळण्यासाठी कंडक्टर बस खाली उतरून
रिव्हर्स घेण्यासाठी शिट्टी वाजवीत ड्रायव्हरला मदत करीत असताना सहजच त्यांनी नजर घाट माथ्यावरील मेघाच्छादित एका उंच सुळक्यावर स्थिरावली होती. कोसळणारा पाऊस, दाट धुके, निळ्या सावळ्या मेघांनी गच्च भरलेला आकाश, निसर्गाच्या त्या विशाल पार्श्वभूमीवर धुक्यात आपलं अस्तित्व दाखवणारा तो सुळका जणू करकटीवर घेऊन पांडुरंग उभा भासत होता. ते अदृश्य दृश्य डोळ्यात साठवीत कंडक्टर भाऊक झाले होते आणि एका प्रवाशाच्या मोबाईलवर गाणं लागलं. आता तरी देवा मला पावशील का, रूप ज्याला म्हणतात ते धावशील का. बा विठ्ठला, तुला भेटण्याची आस लागून राहिलेल्या बसमधल्या त्या 4ही आजीबाईंना पंढरपूर वारी घडवण्यासाठी मी काहीच करू शकत नव्हतो. तू मात्र माझं काम लिहिलेल्या सोपं करून टाकलंय. पुंडलिका, भेटी परब्रह्म आले ह्याची प्रचिती आली देवा. तुझ्या भक्तांसाठी तू काहीही करू शकतोस. निर्मळ मनाने तुझ्या भेटीला निघालेल्या आजीबाईंची इच्छा नक्कीच पूर्ण केली. एक शानदार वळण घेऊन एसटी मार्गस्थ झाली असली तरी कंडक्टरची नजर अजूनही त्याच सुळक्यावर स्थिरावली होती. तो नजारा दृष्टीआड होईस्तोवर प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता. जगाविनास देहा दिली एक रोटी, नमस्कार माझ्या तुला कोटी कोटी. अगाध लीला आहे त्या परमार्थवा परब्रह्माची. तर मैत्रिणींनो, कहाणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.